अगं, इतका आवाज का करतेस? तुला नीट झाडू पोछा करायलाही येत नाही आणि तुला मुलं सांभाळायलाही नाही जमत. इतक्यात घरातली मोठी सून बाहेर आली. सासूबाई, हिला काय मुलं सांभाळता येणार? माझ्या मुलाला रडवलं ना हिने. अगं वहिनी, यात माझी काय चूक? राजूला कदाचित पक्ष्यांच्या आवाजांची भीती वाटली असेल. अगं कमला, माझ्याशी उलट उत्तर देऊ नकोस. तुला स्वतःचं मूल नाही, मग तुला काय कळणार मुलांची काळजी? अगं राहू दे ग. हिला जास्त बोललं की लगेच तोंड फुगून बसते. ना माझ्या मुलाला लेकरू दिलं, ना घरात सुख दिलं. माझ्या मुलाचंच नशीब खराब आहे. अगं जा आता तिकडे जाऊन काम कर. इथे राजू झोपलाय. हो सासूबाई, असं म्हणत बिचारी कमला घराच्या मागच्या अंगणात झाडू मारायला गेली. संपूर्ण दिवस ती घरकाम, शेतकाम, गाईचं दूध काढणं, घराघरात दूध पोहोचवणं आणि रात्री सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं अशी अखंड कामं करत असे. पण तरीही त्या घरात तिला मान नव्हता, कारण तिला मूल नव्हतं. डोळ्यात पाणी आणून कमला झाडूचं काम संपवते आणि अंगणात आलेल्या पक्ष्यांना दाणे टाकू लागते. दाण्याची टोपली बाजूला ठेवून ती शेतातील अवजारं घेते आणि शेताकडे निघते. हे देवा, या 5 वर्षात माझी कूस भरली नाही तर त्यात माझा काय दोष? हे सगळं तुझ्या इच्छेनेच होतं ना? कमला शेतात राबत होती. कधी जमीन खणत होती, कधी नांगरणी करत होती. प्रचंड ऊन होतं. घामाने तिचं अंग पूर्ण भिजलं होतं आणि ती खूप थकली होती. संध्याकाळी ती घरी परत आली. घरातील दोन्ही पुरुषही घरातच बसले होते. अगं कमला, काय हे? आज गाईला अंघोळ घातली नाहीस का अजून? हो, आता करते. कमला गाईचं दूध काढत होती. इतक्यात राजीव घरात जात म्हणाला, अगं ऐकतेस का? आज रात्री जेवणात वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनव. अहो ऐका ना, मला बाजरीची भाकरी बनवता येत नाही. कमलालाच सांगा ना, तशीही ती पूर्ण दिवस घरीच बसलेली असते. अगं कमला, आज तुलाच बाजरीची भाकरी करायची आहे. लवकर सगळी कामं आटपून ये. दोन्ही भावांना कामावर जायचं आहे. अरे दादा, आज रात्री आपल्याला शेतातच थांबावं लागेल. ऐकलंय की रानडुक्कर नवीन पेरलेलं बी खाऊन टाकतात आणि शेत उकरून टाकतात. आपलं मोठं नुकसान होईल. हो, बरोबर आहे तुझं. आज संध्याकाळी आपण बी पेरणारच आहोत. तिथेच खाटा टाकून राहूया काही दिवस. पीक उगवेपर्यंत पक्षी आणि जनावरांपासून राखण करावी लागेल. ठीक आहे दादा, मी बैलगाडीत आपल्या 2-4 पाया आणि बाकीचं सामान ठेवतो. तोपर्यंत कमलाने दूध गाळून मोठ्या भांड्यात भरलं होतं. ते भांड ती डोक्यावर घेऊन गावात दूध द्यायला निघाली. अगं कमला, जरा थांब ना. मलाही बाजारात थोडं काम आहे. आपण दोघं सोबत जाऊया. असं म्हणत तो तिच्या सोबत निघाला. मोठी सून हे सगळं पाहत होती. अहो, पाहिलं ना तुम्ही दोघांनी, सुरेशच हिला जास्त लाडावून ठेवतोय. हो ग सुनबाई, अगदी खरं आहे तुझं. एकतर लेकरू नाही आणि वरून हिला डोक्यावर बसवून ठेवलंय. अगं, तुम्ही दोघी इतकं सारखं का बोलत बसता? माझ्या भावाचं काही काम असेल म्हणूनच तो तिच्या सोबत गेला असेल. तू जा आणि वांगी भाजायला ठेव. असं म्हणत राजीवने दोघींना गप्प केलं. त्याच दरम्यान सुरेश आणि कमला रस्त्याने चालले होते. चालताना सुरेशने तिच्या हातातून दुधाचं भांड घेतलं. अगं कमला, माफ कर. आई आणि वहिनी जे काही बोलतात ना, ते मनाला लावून घेऊ नकोस. अगं, तू काही बोलत का नाहीस त्यांना? आज सकाळी त्या तुला टोमणे मारत होत्या ना. अगं, मग त्यांना उलट उत्तर का देत नाहीस? अहो, काय बोलू मी? त्यांना स्वतःहून कधी समजणार नाही. अगं, तुला असं बघितलं की मला खूप वाईट वाटतं. खरं तर सगळी चूक माझीच आहे.
मीच ती हट्टाची शपथ घेतली होती ना, जोपर्यंत आपलं स्वतःचं घर आणि भरपूर पैसे होत नाहीत तोपर्यंत आपण मूल होऊ द्यायचं नाही. पण आई आणि वहिनीला वाटतं की दोष तुझ्यातच आहे, तू अपशकुनी आहेस. अहो नाही, तुम्ही त्यांना खरं सांगू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. अगं पण का? कारण मला नाही वाटत त्यांनी तुम्हाला काही बोलावं. असं बोलता बोलता दोघांनी सगळ्या घरात दूध पोहोचवलं आणि ते परत घरी आले. अगं इतका वेळ कुठे लागला तुम्हा दोघांना? मला तर खूप भूक लागली आहे. अरे सुरेश, तुला समजत नाही का? आता आईकडून स्वयंपाकाचं काम होत नाही आणि रवीनाला बाजरीची भाकरीही करता येत नाही. दादा, तुम्ही काळजी करू नका, मी आता सगळं करते. अगं लवकर कर. तसं ये या घरात तुला दुसरं कोणतं काम आहे? आणि माझ्या भावाचं आयुष्य तर आधीच खराब करून टाकलं आहेस तू. दादा जरा जपून बोला, तुम्ही असं का बोलताय? अरे गप्प बस, माझ्याशी उलट बोलतोस. तुझ्या बायकोकडून साधं कामही नीट होत नाही आणि वर तुलाच तिची मदत करावी लागते. हे ऐकून कमला रडतच चूल पेटवायला लागली. सुरेश रागाने अंगणात जाऊन बसला. तेवढ्यात घरातील कुत्रे त्याच्या जवळ आले आणि त्याच्या भोवती शेपटी हलवत घुटमळू लागले. सुरेश त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत हळू आवाजात म्हणाला, अरे तुम्हा मुक्या जीवांना तरी आमच्यावर इतकं प्रेम आहे, पण माझीच आई, माझाच भाऊ वहिनीच्या बोलण्यावरून आम्हाला दुःख देतात. तेवढ्या त्याची छोटी भाची त्याच्या जवळ आली. काका, बाबा जे काही बोलले त्याचं तुम्हाला वाईट वाटलं का? अगं बाळा, वाईट तर वाटतंच ग, पण मला माहिती आहे तुझे बाबा वहिनी आल्यापासून खूप बदलले आहेत आणि आई आता कमलावर प्रेम करत नाही. काका, तुम्ही बाहेर गेल्यावर आजी आणि आई बाबांना तुमच्या विरुद्ध भडकवत होत्या. मला माहिती आहे ग, म्हणूनच दादा इतके रागात आहेत. इतक्यात त्याने स्वयंपाकघराकडे पाहत आवाज दिला, कमला, पहिली भाकरी मोतीसाठी बनवना, बिचारा सकाळपासून उपाशी आहे. हो, तयार झाली आहे, घेऊन जा. मग थोड्या वेळाने सगळेजण जेवायला बसले. सुरेशने सगळ्यांपेक्षा आधी जेवण संपवलं आणि शेतात नेण्यासाठी खाट उचलून बाहेर निघाला. दादा, खरंच तुम्हाला असं वाटतं का की आम्हाला मूल नाही म्हणून कमला सोबत असं वाईट वागावं? अरे माझ्याशी बोलू नकोस तू. तू तर पूर्णपणे तिच्याच बाजूने गेलायस. का दादा? ती या घरात आल्यापासून तुम्ही सगळे तिच्याशी रागानेच बोलता. इतक्यात बाहेरून गोंधळाचा आवाज आला. शेजारच्या शेतातील माणूस धावत आला. राजीव भाऊ, चला चला लवकर, रानडुक्कर शेतात शिरलेत, त्यांना हाकलायला चला. हे ऐकताच दोन्ही भाऊ ताबडतोब उठून शेताकडे धावले. राजीव, सुरेश आणि गावातील इतर काही माणसं मिळून रानडुकरांना हाकलत होते. धावपळीत अचानक सुरेश जोरात ओरडला, दादा, मला साप चावला. राजीव घाबरला. तो ताबडतोब सुरेशला उचलून घरी घेऊन आला. थोड्याच वेळात डॉक्टर आले. सगळेजण चिंतेने उभे होते. सुरेशच्या पायाला पट्टी बांधलेली होती. कमला त्याच्या बाजूला बसून रडत होती. डॉक्टर म्हणाले, साप विषारी होता, पण वेळेत आणल्यामुळे यांचा जीव वाचला. आता धोका टळलाय, पण काही दिवसांसाठी यांच्या पायाला लकवा आला आहे. आता यांना पूर्ण विश्रांती द्यावी लागेल. हळूहळू बरं होईल. मग थोड्या वेळाने सगळेजण बाहेर गेले. डॉक्टरही निघून गेले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पुन्हा त्याच धावपळीने दिवसाची सुरुवात झाली. चल, मला आज लवकर जेवण बांधून दे. मला शेतात जायचं आहे. ठीक आहे. अहो, आता तर तुम्हाला सगळी कामं एकट्याने करावी लागणार. काय फुटकं नशीब आहे या घराचं. ना नवरा कामाचा, ना बायको कामाची. हे ऐकून कमलाचे डोळे पुन्हा भरून आले. इतक्यात सासू सुरेश जवळ आली. मुला, आता तब्येत कशी आहे तुझी? आई, आता बरं वाटतंय, पण अजून चालता येत नाही.
बरं, आता तू धोक्यातून बाहेर आहेस तर मी जरा माझ्या भावाकडे जाऊन येते. 1 महिना तिकडेच राहीन. मुला, तू कमलाला नीट समजावून सांग. रवीनाशी जास्त वाद घालू नको आणि आपलं काम करत राहा. आई, ती बिचारी आधीच अर्धी मेल्यासारखी झाली आहे, तुम्हाला दिसत नाही का? बरं, मी निघते आता. अगं सुनबाई, ए सुनबाई. कमला धावत आली. हो सासूबाई, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं, तुला नाही बोलावलं, माझ्या मोठ्या सुनेला बोलावलं मी. हे ऐकून कमला पुन्हा दुखावली गेली आणि शांतपणे बाजूला झाली. हो आई, काय आहे? अगं, मी 1 महिन्यासाठी माझ्या माहेरी जाते. तोपर्यंत तू घर सांभाळ आणि सगळ्यांची काळजी घे. ठीक आहे आई, तुम्ही काळजी करू नका. सासू निघून गेल्यावर रवीना लगेच कमलावर ओरडली. अगं कमला, चल आता भांडी घासायला घे. मला अजून खूप कामं आहेत. इथे काय उभी राहिली आहेस? हो वहिनी, आलेच. अहो, ऐका ना, तुम्हाला काही हवं असेल तर मला आवाज द्या. सुरेश तिच्याकडे हळूच पाहत राहिला. काम करता करता कमला मनातच देवाला प्रार्थना करत होती. देवा, लवकरात लवकर यांची तब्येत बरी कर. त्यांची ही अवस्था माझ्याकडून पाहवत नाही. मनातल्या मनात विचार करत होता, हे देवा, माझ्या आयुष्यात हे काय घडवून आणलंस तू? मला काही समजेनासं झालं आहे. माझ्याच घरात माझ्या बायकोला नोकरासारखं वागवलं जातंय. मी तिला चांगलं आयुष्य देणार होतो, पण तू मला कोणत्याच कामाचा ठेवला नाहीस. तिची ही अवस्था माझ्याकडून पाहवत नाही. त्याच दरम्यान कमला स्वयंपाकघरातून बाहेर आली. वहिनी, भांडी घासून झाली. आता मोतीला खायला घालते. कमला निघून गेल्यावर रवीना मनातच कपटीपणे म्हणाली, आज राजीवला घरी येऊ दे. या दोघं नवरा बायकोला घराबाहेर काढायलाच पाहिजे. त्या छोट्या खोलीत आणि बाजूच्या झोपडीत त्यांना टाकून देईन. नंतर हळूहळू पूर्ण घरातूनच बाहेर काढेन. मग थोड्या वेळाने राजीव शेतातून परत आला. या दादा, काय म्हणताय? अरे माझं सोड, तू कसा आहेस ते सांग. ठीक आहे दादा, थोडं दुखणं कमी झालंय. अरे लवकर बरा हो रे. तुझ्यामुळे आता मजूर लावावे लागत आहेत आणि तेही नीट काम करत नाहीत. अरे, किती नुकसान होतंय तुला माहिती आहे का? मागच्या वर्षीही पीक चांगलं आलं नव्हतं, त्यात तुला साप चावला. हो ना, पण काय करणार, आपली मजबुरी आहे. अरे बस आता, लवकर चालायला लाग. अजून किती दिवस असेच मजूर ठेवणार? अहो, नाही तर कमलाला शेतात पाठवूया. अगं नको, ती माझ्यासोबत शेतात काम करू शकत नाही. दादा, मी सगळं काम करेन. उद्यापासून लवकर उठून घरचं सगळं काम आटवेन आणि मग तुमच्या सोबत शेतात येईन. नको कमला, इथे घरातच तुझी गरज आहे. काही दिवस बघू काय होतं ते. अशाच काळजीत आणि तणावात अनेक दिवस निघून गेले. पीक आता चांगलं उगवलं होतं. राजीव शेतात पाणी देत होता. विहिरीतून पाणी थेट शेतात सोडलं जात होतं. सुरेश हळूहळू चालत कमलाचा हात धरून शेतात आला. राजीवने त्याच्याकडे पाहत विचारलं, अरे आता कसं वाटतंय? दादा, आता बरंच बरं आहे. अजून 2-3 दिवसात मी तुमच्या सोबत शेतात येईन. पाणी द्यायलाही मदत करेन. हे सगळं रवीना दूर उभी राहून पाहत होती. तिच्या मनात मात्र जळफळाट सुरू होता. ती मनातच म्हणाली, या वेळेसही सगळी मेहनत माझ्या नवऱ्याने केली आणि शेवटी थोडंसं काम करून हे दोघं अर्धा हिस्सा घेणार. ना यांना मूल आहे ना पुढचं काही भविष्य, पण कमाई मात्र आमची खातात. त्या रात्री रवीना पुन्हा राजीवचे कान भरू लागली. अहो ऐका ना, या वेळेस मजुरीत किती पैसे गेले? अगं किमान 50-60 हजार तरी गेले असतील आणि सुरेशच्या उपचारातही बरेच पैसे गेले. मग या पिकातून किती मिळेल? जर मागच्या वर्षापेक्षा चांगला भाव मिळाला तर 4-5 लाख तरी मिळतील. अहो, पण त्यात तुमच्या भावाने काय मदत केली आणि त्याच्या बायकोलाही तुम्ही काम करू दिलं नाही.
अगं, बिचाऱ्याला शेतात काम करताना साप चावला होता. अहो, काहीही असो, ते दोघं आपल्या घरात राहतात, आपलं खातात आणि खर्च मात्र आपलाच वाढवतात. तेवढेच पुरेसं आहे. त्यांना या कमाईत काही हिस्सा द्यायची गरज नाही. अगं, तू वेडी झाली आहेस का? बाबांनी मरताना काय सांगितलं होतं आठवतंय ना? अगं, बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं, या घरावर आणि जमिनीवर दोन्ही भावांचा समान हक्क असेल, सगळ्याचा समान वाटा होईल. अहो, पण वाटणी कुठे झाली आहे? नफ्यात त्यांना हिस्सा मिळतो आणि खर्च मात्र आपल्यालाच करावा लागतो. अगं, पैसे तर घरातच राहतात ना शेवटी. अहो, ते काहीही असो, आपल्याला मुलं आहेत, त्यांचं भविष्य आहे, नातेवाईकांचं येणं जाणं असतं आणि हे दोघं घराचा मोठा भाग अडवून बसले आहेत. उद्या माझे नातेवाईक येणार आहेत, मी काय करू? अगं, कित्येक वर्षापासून नातेवाईक येतातच ना घरात, सगळं व्यवस्थित होतं. अहो नाही, मला आता वाटणी हवी आहे, नाहीतर मी हे घर सोडून जाईन. अगं, मला तुझं सगळं बोलणं समजतं, पण सगळं थेट बोलणं सोपं नाही. हे सगळं दुसऱ्या खोलीत बसलेले सुरेश आणि कमला ऐकत होते. दोघांच्याही डोळ्यात दुःख दाटलं होतं. मग थोड्या वेळाने चारही जण एकाच खोलीत बसले. सुरेश, एक काम कर, या वेळच्या पिकातून तुला 30% हिस्सा देतो. तुझ्या वहिनीची इच्छा आहे की आपण थोडं वेगळं राहावं. वहिनी, पण का? अगं, तू गप्प बस. हे घर तोडायलाही कारणीभूत तूच आहेस. पण दादा, सासूबाईंना काय वाटेल? काही वाटणार नाही, त्यांना सगळं माहिती आहे. आता वेगळं राहिलेलंच बरं. आई आल्यावर काही दिवस तुमच्याकडे राहील, तर काही दिवस आमच्याकडे राहील. आणि दादा, शेताचं काय? अरे सुरेश, 10 बिघा जमीन आहे, त्यातली 3 बिघा तुमची आणि 7 बिघा आमची. दादा, तुम्ही हे काय बोलताय? दादा, वेगळं म्हणजे आम्ही कुठे राहायचं? अरे, समोरची जी छोटी खोली आहे ना, तिथे राहा तुम्ही. पुढे तुमचं तुम्ही बघा. कमला गाईचं दूध काढेल, त्यातलं थोडं दूध तुमच्यासाठी ठेवेल आणि बाकीचं ग्राहकांना देईल. तुम्ही तुमचं जेवणही तिथेच बनवा. काही क्षण शांतता पसरली. शेवटी सुरेशने डोळे पुसत हळू आवाजात म्हटलं, ठीक आहे. अरे, तुम्ही दोघंच आहात, पण आमचं मोठं कुटुंब आहे, नातेवाईक आहेत, त्यामुळे आम्हाला जास्त हिस्सा लागणारच सगळं सांभाळायला. ठीक आहे दादा, उद्यापासून आम्ही तिकडे राहायला जाऊ. अरे सुरेश, आणखीन एक गोष्ट, शेताला पाणी देण्यासाठी एकच विहीर आहे. दिवसातून 2 तास आणि रात्री 2 तास तुम्ही त्यातून पाणी घेऊ शकता. दादा, आता पाण्याचंही वाटप करणार आहोत का? अरे, तुम्हाला नाही पटत असेल तर तुमच्या हिस्स्याच्या जमिनीत नवीन विहीर खणून घ्या. हे ऐकून सुरेश आणि कमला एकमेकांकडे पाहू लागले. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. राजीव आणि रवीना तिथून उठून निघून गेले. त्या रात्री सुरेश आणि कमला रडतच झोपले. अहो, आपल्या आयुष्यात हे काय घडलं? अगं, रडू नकोस. आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बघ, एका वर्षात सगळं बदलून जाईल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या छोट्याशा जुनाट आणि अस्ताव्यस्त खोलीत कमला स्वयंपाक करत होती. या मुक्या जीवाला तरी कळतं कोणाच्या हातची भाकरी खायची. तिने त्याला भाकरीचा तुकडा दिला. घे माझ्या लेकरा, खा. अरे चल, आता तुला माझ्यासोबत शेतात यायचं आहे. रानडुक्कर हाकलायला मदत करावी लागेल. मग थोड्या वेळाने राजीव आला आणि काही पैसे सुरेशच्या हातात ठेवले. हे घे तुमच्या हिश्श्याचे 400 रुपये. दादा, फक्त 400? अरे, शेतांच्या मध्ये मी दगडांची कच्ची भिंत बांधली आहे, त्याचा खर्च झाला. मीही त्यात पैसे घातलेत. आता पुढचं तुमचं तुम्ही बघा. असं म्हणून तो निघून गेला. मग पुढचे काही दिवस सुरेशला खूप अडचणींचा सामना करावा लागला. चालताना त्याला त्रास होत होता, पण कमला प्रत्येक क्षणी त्याच्यासोबत उभी होती. तिने त्याला चालायला, उठायला, काम करायला मदत केली. हळूहळू सुरेश पुन्हा चालू लागला.
अगं कमला, ऐक ना, आता उन्हाळा सुरू होणार आहे. मी नवीन पिकाबद्दल माहिती घेऊन आलोय. यावेळी तेच पीक लावूया. अहो ठीक आहे, पण तुम्ही काम जपून करा, स्वतःची काळजी घ्या. सुरेश दिवस रात्र मेहनत करू लागला. त्याने आपलं छोटंसं शेत पुन्हा नीट तयार केलं. जमिनीत नव्या आशेचं बी पेरलं गेलं होतं. एके दिवशी सकाळी तो तयार होत म्हणाला, अगं कमला, मी शेतात पाणी द्यायला जातो. अहो पण एवढ्या लवकर? अगं, आज सकाळीच मी पाणी देण्यासाठी एक नवा जुगाड केला आहे. अहो कसला जुगाड? अगं, आपण बादलीने पाणी टाकतो ना, त्यात खूप पाणी वाया जातं. म्हणून मी आता वेगळी सोय केली आहे. मी संपूर्ण शेतात रबरच्या पाईप टाकल्या आहेत. विहिरीतून थेट त्यात पाणी सोडणार आहे. त्यामुळे पाणी जमिनीत वाया जाणार नाही आणि थेट पिकांपर्यंत पोहोचेल. कमला आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. सुरेशने स्वतःच्या उरलेल्या पैशातून पाईपलाईन बसवली होती. विहिरीजवळ त्याने एक पुलीही लावली होती, ज्यामुळे पाणी काढणं सोपं झालं. तो सलग 2 तास मेहनत करत राहिला. बादल्या भरून पाणी उचलत होता आणि पाईपमधून शेतात सोडत होता. दुरून रवीना हे सगळं पाहत होती. ती मनातच चिडून म्हणाली, हा एकटाच किती काम करतोय आणि किती पाणी वापरतोय. त्या रात्री तिने पुन्हा राजीवचे कान भरायला सुरुवात केली. अहो ऐका ना, आता नवीन काय सुरू केलंय माहिती आहे का तुम्हाला? अगं, आता काय झालं? अहो तो पाण्यावर डल्ला मारतोय. पूर्ण वेळ विहिरीचं पाणी वापरत असतो. त्याला स्पष्टपणे सांगा, दिवसातून फक्त 1 तासच पाणी घ्यायचं. मग दुसऱ्या दिवशी राजीवने विहिरीवर मोटार पंप बसवला समजलं ना आता, पाण्याचा वापर जपून करायचा. आणि त्याने सुरेशला पाणी वापरण्यावर आणखी बंधनं घातली. ठीक आहे दादा. त्या रात्री विहिरीतून जणू कुणाचा तरी गूढ आवाज येत होता. अरे मूर्ख माणसांनो, स्वतःच्या भावासोबतही फसवणूक करता तुम्ही. माणूस किती स्वार्थी होत चाललाय. ठीक आहे, आता मीच त्यांना त्यांच्या कर्माची फळं दाखवतो. मग काही दिवस असेच निघून गेले. 1 महिन्यानंतर राजीवच्या शेतातील पीक सडायला लागलं होतं. हे देवा, माझ्या शेतात हे काय झालं? अहो बहुतेक पाणी जास्त झालं असावं. हे नक्की सुरेशने केलं असेल. नाही, त्याची काही चूक नाही. आपणच पंप लावून जास्त पाणी दिलं, ती आपली चूक होती. दुसरीकडे सुरेशच्या शेतात मात्र भरघोस पीक आलं होतं. त्याच्या मेहनतीचं सोनं झालं होतं. सुरेश धान्य घेऊन बाजारात गेला. अरे वा, किती छान धान्य आहे. याला तर खूप चांगला भाव मिळेल. संध्याकाळी सुरेश आनंदाने घरी परतला. कमला, अगं कमला, मला वाटलं होतं फार तर 1 लाख रुपये मिळतील, पण मला तब्बल 2 लाख रुपये मिळाले. खरंच किती छान बातमी आहे ही. अगं, सगळ्यात आधी आपण नवीन बोरवेल आणि पंप बसूया. इतक्यात त्याची आई तिथे आली. अरे मुला, कसा आहेस? मी ठीक आहे आई. तुम्ही आलात? आई, आजचं रात्रीचं जेवण इथेच करा. आईच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होतं. अशाच प्रकारे 1 पूर्ण वर्ष निघून गेलं. सुरेशने मेहनतीने आपल्या घराचं सुंदर नूतनीकरण केलं आणि मोठं घरही घेतलं. गावात आता त्याचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. अहो ऐका ना, तुमचा भाऊ किती पुढे गेला बघा. चला त्याला पुन्हा एकत्र राहायला बोलूया. आता तो खूप काही शिकला आहे. आपल्या मुलांचं भविष्यही चांगलं होईल. राजीवही विचारात पडला आणि दुसऱ्या दिवशी सुरेशकडे गेला. तो हसत म्हणाला, अरे भाऊ, काय जादू केलीस रे तू? दादा, वेळ खराब होती तेव्हा कुणीही माझा हात धरला नव्हता. दादा, तू आणि वहिनीने आम्हाला कोणत्या अवस्थेत सोडलं होतं हे मी विसरलो नाही. अरे, मला माफ कर रे भाऊ. चल पुन्हा एकत्र राहूया. दादा, माझ्या सर्वात वाईट काळात फक्त माझी बायको माझ्यासोबत उभी होती. आता मी तिला पुन्हा त्या दुःखात ढकलू शकत नाही. आणि हो दादा, तुम्ही आता काका होणार आहात. अरे वा,
ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. दादा, तिला आता मोठ्या कुटुंबाची गरज नाही. ती एकटीच खूप मजबूत झाली आहे. कधी कधी चांगले दिवस येण्याआधी खूप वाईट काळातून जावं लागतं, कारण सर्वात सुंदर भविष्य हे संघर्षातूनच तयार होतं. काळ पुढे सरकत गेला. रवीना आणि सासू दुरून हे सगळं पाहत राहायच्या. सुरेश आणि कमलाच्या आनंदी संसाराकडे पाहून त्यांना आतून जळफळाट होत होता. थोड्याच दिवसात त्यांच्या घरी छोटासा पाळणा हलू लागला. सुरेशने आनंदात गावभर मेजवानी दिली. हळूहळू सुरेश गावातील मोठा शेतकरी बनला. त्याच्याकडे 50 बिघाहून जास्त जमीन झाली होती. तो गावातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती शिकवू लागला. आणि दूर उभ्या असलेल्या सासू आणि रवीना फक्त हे सगळं पाहत राहिल्या, शांत, निरुत्तर आणि पश्चातापाने भरलेल्या. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. वाईट वेळ माणसाची खरी ओळख करून देते. सुखात सगळे सोबत असतात, पण दुःखात जो साथ देतो तोच खरा आपला असतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.